आपण इथे बघता पंचायत समिती पंढरपूर समोर माळी हे उपोषणाला बसले आहेत। करकम येथील गावठाणातील अतिक्रमण काढण्यासाठी त्यांनी उपोषण केलं आहे आणि त्यांनी याच्या अगोदरही त्यांनी वारंवार 2 वेळा उपोषण केलं आहे। पण आज त्यांचा हा जवळजवळ 5वा दिवस आहे। आपण इथे बघता की माळी यांच्या मार्फत जाणून घेऊ नक्की काय आहे। मी विजय कृष्णात माळी, शिवसेना तालुका उपप्रमुख। मी आज माझा उपोषणाचा 5वा दिवस आहे। ह्यांची वारंवार उत्तर फक्त देतात, कारवाई चालू आहे, पण अद्याप ह्यांनी कारवाई काही केलेली नाही। माझी मागणी अशी आहे, सरपंच, ग्रामसेवक ह्यांच्यावर ताबडतोब कारवाई व्हावी आणि माझा रस्त्यावरचं अतिक्रमण खुलं करण्यात यावं, त्याच्याशिवाय मी उपोषण सोडणार नाही। जे अतिक्रमण आहे हे रस्त्यामधील आहे का गावठाणामधील काय काय आहे नक्की? जे गावठाणाचा रस्ता आहे, माझ्याकडे नकाशा आहे, त्यांनी बघितलेला आहे। ह्याच्या अगोदर BDOनी पत्र आदेश काढलेले आहेत ग्रामपंचायतला। ते रस्त्यावरचं अतिक्रमण आहे, ते माणसाला काढायला ह्याने सांगितलंच नाही। वारंवार त्यावेळेस सांगितलं होतं ह्यांना, ते मला म्हणले नोटीस काढून तुम्हाला 1 महिन्यात रस्ता खुला करून देतो। ह्याने त्याच्यावर आत्तापर्यंत काही कारवाई केली नाही। शासनातर्फे काही तुम्हाला कुणी आलं काय उपोषण तुम्ही स्थगित करा, आम्ही पुढची कारवाई करू असं काय? गट विकास अधिकारी पहिल्या दिवशी आले। मी नवीन आलो आहे, मला इथलं जाणून घ्यायला थोडा वेळ द्या, एवढी बारी करा आणि पुढच्या वेळेस मी काम करतो। मग असे गट विकास अधिकारी आता मी 5 वेळा उपोषण केलं, ह्याच्यावर 6 अधिकारी बदलून गेलेत। मग ह्याने बी आता बदलून जातील ना 8 दिवसांनी, मग मी करणार काय? गट विकास अधिकारी म्हणतात की मी नवीन आलो आहे, पण नवीन येऊन बी आज त्यांना भरपूर दिवस झाले। सत्कार त्यांना घ्यायला वेळ आहे, पण एक सर्वसामान्य माणूस उपोषणाला बसलेला आहे अतिक्रमण काढाय म्हणून। काय वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पाहणी करून त्याचे काय आदेश वगैरे जारी केलेत का BDO साहेबांना? मी 2017मध्ये तहसीलदार पुढे मी उपोषणाला बसलो होतो। त्याने स्थळ पाहणी केली आणि त्यांनी त्यांनी आज बघितलं, स्थळ पाहणी केली, त्यांनी सांगितलं ही शेतात गावठाण हद्दीत रस्ता येतोय म्हणून ह्याने तिथनं येऊन अहवाल ह्याने का तयार करून सगळं ते BDOला आदेश काढला की तातडीने रस्ता लवकरात लवकर खुला करून देण्यात यावा आणि त्यांचं काय आदेश होतो ते आम्हाला सादर आमच्याकडे करावं। मग ते गट विकास अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायतला काढला 2017ला, तर त्याच्यात तेव्हापासून 2017पर्यंत त्यांनी काही कारवाई केलेली नाही। त्या नोटीस 2017पासून हे प्रकरण चालू आहे आणि वरिष्ठ अधिकारी तहसीलदारांनी BDOंना एक आदेश पारित केले आहेत, तरीसुद्धा ती कारवाई होत नाही। याचं कारण काय? BDOनी आदेश तहसीलदारचे काही फॉलो केले नाहीत का? नाही, काय केलं नाही। मला त्याने त्याच्यावर काय दिलं नाही, मला पत्र नाही, त्यांनी काय सुद्धा केलं नाही। मी वारंवार आलो ह्यांच्याकडे, पण करतो हाय, आम्ही सांगतोय, बोलतोय, एवढंच फक्त त्यांची उत्तरं होती। म्हणजे तहसीलदार साहेबांच्याही आदेशाला किंवा त्यांच्या जे काय आदेश निर्णय आहे त्यांच्या त्याला बी केराची टोपली दाखवण्यात आली आहे BDOकडून। आता हे नवीन BDO म्हणतात की मी नवीन आलेलं आहे। 3 दिवस झाले, 5वा दिवस त्यांचा उपोषणाचा आहे। 5 दिवस झाले, आज त्यांच्या जीवाशी ते खेळतात, प्रशासन खेळते, पंचायत समिती पंढरपूर प्रशासन त्यांच्या जीवाशी खेळत आहे। या आमच्या चॅनलच्या माध्यमातून प्रशासनाला आमचं एक विनंती आहे की यांच्या उपोषणाची दखल घेऊन जे काय असेल ते अतिक्रमण असेल किंवा जी काही योग्य ती कारवाई करावी। धन्यवाद।